रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कसे आहात सर्वांचा गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय पाक केक. बघा किती छान असा मस्त झालेला आहे. खूप खुशीत आणि एकदम रसरशीत असा आपल्याला पाक केक झालेला आहे. खायला एकच नंबर, खूप चविष्ट असा आपल्याला पाक केक झालेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि पाक केक कसा बनवायचा ते आज आपण बघूया. एकदम जाळीदार इथे घ्यायचे आपल्याला 1 वाटी रवा स्वच्छ करून घ्यायचा आहे, निसून पुसून. काही खराब असेल तर काढून टाकायचं आहे. 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्याच वाटीनं आपल्याला माप करून घ्यायचं आहे. 1 वाटी दूध घ्यायचं आहे, पण दूध कोमट असावं. एकाच वाटीनं माप करायचं. तर इथे आपल्याला 2 चमचे साखर घालून घ्यायची आहे. मी इथे 2 चमचे साखर घेतलेली आहे. त्याच्यावरती आपल्याला 1 वाटी दूध घालून घ्यायचं आहे. दूध कोमट असलं म्हणजे रवा पटकन भिजला जातो. तर अशा पद्धतीने रवा हलवून घ्यायचा, छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हे रवा 10 मिनटं तसंच झाकून ठेवायचं आहे. पण घालायची नाही आहे, जास्त दूध पण घालायचं नाही आहे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. 10 मिनटं आपण असंच झाकण ठेवून देऊया. 10 मिनटानंतर बघूया. तर इथे 10 मिनटं झालेले आहे. तर रवा छान असा मस्त भिजलेला आहे, बघू शकता. छान रवा भिजलेला आहे. आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा काढून घ्यायचा आहे. इथे मी मोठं भांडं घेतलं, त्यात आपण रवा काढून घेऊया. आपल्याला मिक्सरमध्ये आपण रवा घालून घेतलेला आहे आणि 2 चमचे कस्टर्ड पावडर घ्यायची आहे, किंवा जास्त घेतली 1 कप भरून तरीही चालेल. आणि मिल्क पावडर असेल तर मिल्क पावडरचा वापर करा. इथे मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घालून घेतली. दूध घेतले, दुधावरची साय घेतलेली आहे. तर ही साय मी घालून घेते. अर्धा कप इथे मी दूध घालून घेतलेलं आहे. गावरान तूप आपल्याला 1 चमचा घ्यायचे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये मलाईसुद्धा आहे, तीसुद्धा मलाई मी इथे 1 चमचा घेतलेली आहे. आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचे. आपण मिक्सरला फिरवून घेऊया. इथे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. आपण फिरवून घेतलेलं आहे, पण पुन्हा आपल्याला फिरवून घ्यायचे. तर इथे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. तुमच्याकडे विनेगर असेल तर विनेगर वापरा, किंवा अर्ध लिंबू वापरा. तर इथे आपण पुन्हा फिरवून घेऊया मिक्सर. बॅटर छान फिरवून घेतलेलं आहे. आपण ह्याच वाटीमध्ये आता आपल्याला हे बॅटर काढून घ्यायचं आहे. ते छान असं मस्त झालेलं आहे बघा. अशा पद्धतीने झालेलं आहे. ह्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथं आपल्याला बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे. त्याच्या आधी आपल्याला इथं एक कवर करून घ्यायचं आहे. कवरला तेल वगैरे लावून घ्यायचं. कुकरचा डबा घ्या किंवा केकचं भांडं घ्या. आपल्याला त्याच्या आधी इथं कुकरला मीठ घालून घ्यायचं, किंवा मोठं पातेलं घेतलं, कढई घेतली तरीही चालेल. मीठ ठेवून आपल्याला स्टँड ठेवून घ्यायचं आणि 10 मिनटं आपल्याला कुकर फ्री हीट करून घ्यायचं. तर इथे आपल्याला बॅटरमध्ये 1 चमचा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे. तर मी इथे 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि छोटा चमचा बेकिंग सोडा घेतलेला. याच्यावरती थोडंसं दूध घालून आपल्याला फेटून घ्यायचं आहे, किंवा लिंबूचा रस घातला तरीही चालेल. मी इथे दही घातलेलं आहे, त्याच्यामुळे लिंबूचा रस वगैरे काही मी घालणार नाही. छान फेटून घ्यायचं आहे. इथे छान फेटून झालेलं आहे. लगेच आपल्याला इथे डबा तयार ठेवा. डब्यामध्ये लगेच आपल्याला इथे हे बॅटर घालून घ्यायचं. इथे बॅटर काढून घेतल्यानंतर 2-3 वेळेस आपल्याला डबा आदळून घ्यायचा, म्हणजे त्याच्यात काही बबल असतील तर ते वरती येतील. कुकर छान फ्री हीट झालेला आहे. आपण डबा कुकरमध्ये ठेवून घेऊया. तर इथे आपण डबा ठेवून घेतलेला आहे. झाकण लावून घ्यायचं आहे, शिट्टी काढून घ्यायची आहे. तर 30 मिनटं आपल्याला कमी गॅसवर, कमी व्होल्टेजवर आपल्याला केक फ्री हीट करून घ्यायचं आहे. 30 मिनटं झालेली, आपण झाकण काढून बघूया. तर छान असं इथं केक झालेला आहे. आपण चाकू घालून बघूया. तर चाकू एकदम मोकळा असा निघतोय, बघू शकता. डबा काढून आपण थंड करून घेऊया. आपला केक थंड होतो तोपर्यंत आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे पाक पटकन तयार होईल. तरी इथं पाक झालेला आहे आपल्याला. आपण पाक जास्त आपल्याला एक तारी बनवायचा नाही, फक्त आपल्याला चिकट पाक तयार करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने गॅस बंद करूया. पाक तयार झालेला आहे. आपल्याला केकवरती अशा पद्धतीने चाकू मारून घ्यायचा, म्हणजे आपला पाक खाली जाईल आणि केक सॉफ्ट होईल. पाक ओतून घेऊया याच्यावरती. थोडासा पाक ओतायचा आहे, बाकीचा पाक आपल्याला तसाच ठेवायचा आहे नंतरून ओतण्यासाठी. तर इथे आपण थोडासा पाक ओतून घेतलेला आहे.
अर्धा तास आपल्याला असंच ठेवायचं आहे, अर्धा तास भिजून द्यायचा केक. आपल्या केकला अर्धा तास झालेला आहे. झाकण काढून बघूया. तर बघू शकता पूर्ण पाक टाकलेला, आपण वरतून पाक टाकलेला खाली केकने शोषून घेतलेला आहे. आपण चाकूच्या साहाय्याने त्याच्या कडा काढून घेऊया. अशा पद्धतीने त्याच्यावाले कडा काढून घ्यायची ठेवून आपण काढून घेऊया. तर अशा पद्धतीने आपल्याला केक निघालेला आहे. बघू शकता त्याच्यावरचं कागद आपण काढून घेऊया. तर पेपर काढून घेतला. बघू शकता किती छान असा मस्त आपल्याला केक झालेला आहे. राहिलेला पाक आपल्याला याच्यावरती घालून घ्यायचा आहे, पण आधी आपण कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती सॉफ्ट असा आपल्याला केक झालेला आहे. तर बघू शकता किती छान असा आपल्याला केक झालेला आहे. तर आता आपण त्याच्यावाल्या अशा पद्धतीने बघू शकता आतून सुद्धा किती छान असं मस्त झालेलं आहे. याच्यावरती आपल्याला पाक सोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण ठेवून घेऊया आणि पाक वरतून आपल्याला घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर हा झाला आपल्याला रसरशीत असा केक तयार झालेला आहे. तर बघू शकता किती छान असा मस्त रसरशीत असा आपल्याला केक झालेला आहे. तर कशी वाटली आजच्या केकची रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशा पद्धतीने केक नक्की बनवून बघा. तर चला धन्यवाद.